भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डांनी बोलवली तातडीची बैठक। नड्डांची राष्ट्रीय सरचिटणीसांसोबत बैठक, तर मुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौऱ्यात फडणवीसांच्या महत्त्वाच्या बैठका। लाल किल्ल्यावर हक्क सांगणारी याचिका सुप्रीम कोर्टानं निकाली काढली। सुलतान बेगम यांचा दावा कोर्टानं फेटाळला। मालकी सांगणारी याचिका हास्यास्पद असल्याचं कोर्टाचं मत। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राज्य सरकारला दिलासा। नव्यानं एफआयआर दाखल करण्याची गरज नाही। सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। एसआयटी पोलीस महासंचालकाच्या देखरेखीखाली काम करेल। आरोपींना जन्मठेप होऊनही अश्विनी बिंद्रे कुटुंबियांचा संघर्ष सुरूच। मृत्यूला 9 वर्ष उलटूनही अद्याप मृत्यू दाखला नाही। पोलीस टाळाटाळ करत असल्याचा बिंद्रे कुटुंबियांचा आरोप। सिंधुदुर्गातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर। घटनास्थळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। नागरिकांना घटनास्थळी जाण्यास मज्जाव। राज्यात 12वीचे निकाल 91.88%। कोकण विभागाची निकालात सरशी, तर लातूरचा निकाल सर्वात कमी। यंदाही निकालात मुलींचीच बाजी। थोड्याच वेळात ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार। 6 महिन्यांपासून ठाण्यातील गडकरी रंगायतन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत 15 मे रोजी गडकरी रंगायतन खुलं होणार का, सवाल उपस्थित। सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील डोंगराला आग। आगीत शेकडो एकर वनसंपदा जळून खाक। आग विझवण्याचा प्रयत्न सुरू।